पद्देवाचे पाय. पद्देवाचे पाय पडताना पद्देवाचे पाय पडा आणि सकाळी उठल्याबरोबर आणि सुना आलेत का सुना? ए सुना, थोडं कान खोलके सुना. आणि जावा आलेत का? जावा जावा आलेत ना? ए जावा, थोडी एक किचन न धावा. तुम्ही म्हणता महाराज तुम्ही जावा. मला तर कीर्तन करायसाठी जर गाव बोलले काय जावा? ऐ सुना, कान खोलके सुना, थोडं सासाला आई माना. आजपासून सुनबाईने सासूबाईला आई माना. आणि सासूबाई तुम्ही सुनबाईच्या नावानं खडं फोडायचं बंद करा. तुम्ही म्हणाल हिची आई अशी, हिचा बाप तसा, साडी दिलं पीसच राहिला. एवढी भेकरायच का आपण? ऐ सासा, तुम्ही उलट फिरायचं. तुम्ही म्हणायचं माझी सून आय आय जगातच एक नंबर. सुनबाई लगेच चहा घेऊन चहा जगली नाही, फक्त गोड बोला. अहो काही जण गोडच नाही बोलतो. एका बायकोनी नवरा बायको गेली दवाखान्यात. डॉक्टर म्हणलं डॉक्टर यांना काहीतरी सांगा, बोंबलत फिरू नका, हे बोंबलत फिरतोय नवरा, यांना काहीतरी सांगा, औषध गोळ्या द्या. नसतं असं डॉक्टरचे मड्यावर पैसे घालावं लागतात. तो अरे कुठं बोला, हे सुद्धा गोड बोला ना. काही जणांच्या गोड जे गोड बोलतात ते मधून आधून चांगले असतात. आणि जे लईच गोड बोलतात गुळच लावतात. पकवाच कमी पडलाय. गोड बोला. बचत गट, बचत गट गोड बोला ना. पुरुष मंडळी गोड बोला. आणि म्हातारी बी लई काम करेल. सासूबाई लई काम करेल. तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा. तुमच्या गणा पाहुणे रावळे आणि ना पाहुणे रावळे, तुम्ही एकच काम करायचं. आमच्या आतेबाईनं ना काम केल्याशिवाय करमतच नाही. फक्त एवढंच म्हणायचं, उठलीच म्हातारी, घेतलीच भांडे आणि निघालीच घासायला. म्हातारी म्हणली आखी साबण खलास करेल, आखी साबण खलास करेल, पण भांडी आय 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 आय. आजपासून सुनबाईनी सासूबाईला आई म्हणा. आता घरी गेलं काही, आता घरी गेलं काही काम असलं, सुना तुमचं जातंय का नेमकं? दोन शब्द आहेत ना, आई आई. आत्या बाई कशा दिबेर त्रास करता? आई म्हणा ना. आता घरी गेलं काही काम असलं, आई. तुम माझ्या आत्याबाई नाही, धरू का तुमचं पाय? अरे आता म्हातारे म्हणाल माऊर जाऊर कसं त्यांना ठेवलं ग काय? आई तुम माझ्या आत्याबाई नाही. मला जन्म दिलाय फक्त 18 वर्षापर्यंत आणि तुम माझी आई तुम्हाला कळलं शिवपर्यंत. म्हातारे म्हणते बाया दुसराच लेकरू आलंय, सासरा बापासारखं प्रेम करत, सुंदर संसार करत, मला बी आई म्हणत, तू कशाला चपात्या करते? हो की बाजूला मी आहे ना. ओके, आपल्याला तेवढंच पाहिजे होतं. सुनमाई टीव्ही पुढं आणि म्हातारी चुली पुढं. इकडे टीव्हीला मालिका लागली, बस तुझ्यात माझा जीव रंगला. आता जीव कुठं रंगला आणि इकडं म्हातारी चपात्या करू करू आणि इकडून म्हातारी म्हणली लागीर झाली. हसलेच पाहिजे. जे हसतात ते सज्जन असतात. काय असतात? सज्जन. ज्याला हसता येतं, ज्याला हसता येतं ज्याला त्याला म्हणतात बसता येतं आणि गर्दीत घुसता येतं. म्हणजे एक दिवस सगळ्यांचा चेहरा हसतो, बी त्याला टेकून बसतो आणि उजबत्ताच्या वाद त्याच्या नाकातच घुसतो. हसलंच पाहिजे. काय जण हसतच नाही, अशा असतात. अरे हस नाही येड्या, तुला का हसायला का टोलना काय तुम्हाला? बचत गट टोलना काय का? तू पुरुष मंडळी तुम्हाला हसा ना. काय एक माझ्या कीर्तन हसत काय चाललं रे?
काही जण हसतच नाही, माझ्या कीर्तन एक हसत पण नव्हतं. टाळी वाजवून मी म्हणलं का टाळी वाजवणार, तो म्हणला महाराज माझ्यावर कर्ज आहे, तर आम्ही फेडो का. बोंबलत फिरला कर्ज होत तर येतात किती जातात किती. एक असंच आमच्या घरी आलं महाराज माझ्यापाशी पैशाच पुरणार. मी म्हणलं मला एक नेऊन पैशाच पुरण. हसलं पाहिजे विठाला विठाला ते हसतात ना त्याचं लग्न होणार. हा आता लग्नाचे लय अवघड झाले. आता पुरे झालेत कमी आणि त्यांना आले डिमांड. अहो त्यांच्या आईला आले डिमांड. जेवढं त्यांच्या आईला डिमांड आहे ना कांद्याला सुद्धा नाही. खायचा कांदा कुठं गेलं नाकात नतल झटका. ते म्हणतात आमची मुलगी कोणाला द्यायची नाही. मुलगा दिसायला छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, तर आईबाप नसलीच पाहिजे. आता तुमचं एका पुरुषासाठी आमचे आईबाप घालता काय सासा. तुला अपेक्षा शिवा ना. ते वरून काय म्हणतात आम्हाला जमीन पाहिजे आणि आमची तर मुलगी राहणार येणार नाही. जमीन का तुम्हाला इकायला पाहिजे का. नाही 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 इकायला पाहिजे का तुम्हाला. अपेक्षाच लेवाले एका आमच्या गावात एकाचं लग्नच जमवतं महाराज. लग्न मी म्हणलं मी जमवतो. तो म्हणला जमला मी जमवतो. तो म्हणला काय करावं लागल. मी म्हणलं माळ अंडी बुक्का माळ बुक्का आणतो पण जमला. लग्नासाठी माळ बुक्का तयार झाले. मी म्हणलं जमू ना जमू. माल करीत होतय माल करीत होते. त्याने माळ बुक्का आणली पण त्यांनी बारीक मनाची माळ आणली. मी म्हणलं बारीक मनाची माळ जमत नाही. मग बारीक म्हणलं बारीकच बायको बेटर. तो मला नाही मला मोठी पाहिजे. मी म्हणलं टपोरी मनाची माळ. हाटकारला झोपताय कसं खचरुतायचं. मला म्हणायचं लय रुतत. मी म्हणलं लग्न मग रुतून द्या. लग्न मला गडी शिवच्या पोचवायचं. तो असं बारीक बुकवालायचं मोठा लाव महाराज कपाळ काळ होईल ना लग्न लावतो. टपरा बुका टपरा मा धोतर नेहरू टोपी कोणत्याही कीर्तनात मी पुढं तो माग मी पुढं तो माग. काही दिवसानं तीच पुढं आणि मी माग. लोक त्याच्या पाय पडायचे महाराज महाराज. म्हणलं करायला तर किंमतच नाही र. मग कीर्तन झाला महिन्या म्हणायची अगं हे संघ आलेलं होतं. अजून उलटे विचार करायचे. महिला मंडळ माऊली संघ राहते व्यसन नसल धार्मिक असल वारकरच्या घरी मध्ये सुकेरा आपली पोरगी देऊन टाका. 10 जणांची सोयरी जमून दिली योज पेटरन. आता ह्या जर गावात प्रॉब्लेम असता तर चलो माऊली जाऊ कर जिंदाबाद.